नमस्कार मित्रांनो, एसओसी क्लासेस टेक मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्याला इथं बघायचं आहे क्वेश्चन बँक आन्सर चॅप्टर फर्स्ट दॅट इज द ग्रॅव्हिटेशन आणि पार्ट 1. ठीक आहे. सर्व क्वेश्चन इथं आपण बघणार आहेत. आज आपला पहिला पार्ट आहे. चला सुरुवात करूया. पण त्या अगोदर मित्रांनो, तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सर्वात अगोदर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे मित्रांनो, नून अकॅडमी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे फ्री लाईव्ह क्लासेस. ठीक आहे. तुम्हाला एकही रुपया खर्च करण्याची गरज नाही, कुठले हिडन चार्जेस नाही आहेत. ठीक आहे. आणि इंटरेस्टिंग लाईव्ह क्लासेस तुम्हाला इथे मिळणार आहेत. काय काय मिळणार आहे फ्री मध्ये बघा. तुम्हाला डेली फ्री लाईव्ह क्लासेस मिळणार आहे टिल द एक्झाम आर डन. फ्री नोट्स मिळणार आहेत तुम्हाला, एमसीक्यू मिळणार आहेत, एमएससीएटी नीट कॉम्प्युटर एक्झामसाठी सुद्धा तुम्हाला क्लासेस मिळणार आहेत. अनलिमिटेड डाऊट क्लिअरिंग सेशन असणार आहे. आणि क्लास 9 साठी नवीन बॅच सुरू झालेली आहे. ध्यानात ठेवा, क्लास 9 साठी एक नवीन बॅच सुरू झालेली आहे मंडे पासून. ठीक आहे. त्यामधून तुम्हाला क्लास 10चा सिलेबस शिकवला जाणार आहे. ठीक आहे. आणि क्लास 10 साठी तर क्वेश्चन बँक चालूच आहे. आता हे ऍप डाउनलोड कसं करायचं, तर याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तीच जाऊन हे ऍप डाउनलोड करा. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला इथे साइन अप करायचं आहे. ओटीपी वगैरे मागणार आहे. ओटीपी वगैरे टाकून द्या तिथं. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला तिथं काय करायचं, तुमचा क्लास निवडायचा आहे. क्लास निवडल्यानंतर तुम्हाला तिथं सचिन सोळंके सर्च करायचं आहे. सचिन सोळंके. ठीक आहे. सचिन सोळंके सर्च केल्यानंतर तुम्हाला तिथे ग्रुप दिसतील. त्या ग्रुपला तुम्हाला जॉईन करायचं आहे. ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन आणि सगळी माहिती तुम्हाला तिथं मिळणार आहे. ठीक आहे. आता नून अकॅडमी ब्रिंग द न्यू बॅच फॉर द ग्रेड 10 फिजिक्स. आता ग्रेड 10 साठी म्हणजे 10वी साठी एक नवीन बॅच लॉन्च करण्यात आलेली आहे नून अकॅडमी करणं. इथं तुम्हाला सर्व क्लासेस फ्री मध्ये मिळणार आहेत, कुठलेही हिडन चार्जेस नाहीत. आता जा आणि हे ऍप डाउनलोड करा. तर बघा मित्रांनो, चला क्वेश्चन बँककडे आपण इथं आलेलो आहोत. क्वेश्चन बघा काय आहे, पहिला आपण वाचूया. चूज द करेक्ट ऑप्शन इन द मल्टिपल चॉईस आन्सर फॉर द फॉलोइंग क्वेश्चन्स. ठीक आहे. बघा क्वेश्चन काय आहे. ए ब्लँक स्पेस इज नेसेसरी टू चेंज द स्पीड ॲज वेल एज डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट. म्हणजे कुठल्याही ऑब्जेक्टचं जर आपल्याला स्पीड आणि जर डायरेक्शन जर चेंज करायचं असेल, ठीक आहे, तर आपल्याला तिथं काय महत्वाचं आहे, तर तिथं आपल्याला फोर्स महत्वाचा आहे. फोर्स अप्लाइड केला तरच काय होईल, तिथं आपल्याला या गोष्टी पाहायला मिळतील. म्हणजे आपलं उत्तर इथं बनलेलं आहे ते म्हणजे ए म्हणजे फोर्स. ठीक आहे. चला सेकंड क्वेश्चन बघूया काय आहे. द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट रिव्हॉल्विंग अराउंड द स्टार. आता सनच्या अराउंड जे काही ऑर्बिट आहेत प्लॅनेटचे ते कसे आहेत, सर्कुल आहेत, लिनियर आहेत, टुवर्ड द फोकल पॉइंट आहे, कसे आहेत, इलिप्टिकल आहेत. कसे आहेत ते इलिप्टिकल आहेत. ठीक आहे. आपण बघितलं होतं केप्लर्स लॉ मध्ये कसे आहेत ते इलिप्टिकल आहेत. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे बघा. द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन is directly proportional to the blank space of the mean distance of the planet from the sun. हे आपण केपलरचा थर्ड नियम तुम्हाला माहित आहे, थर्ड लॉ ऑफ द केपलरचा. तिसरा नियम तुम्हाला माहित आहे ना. ठीक आहे. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे जे काही स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन जे आहे म्हणजे टी स्क्वेअर, हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स फ्रॉम द प्लॅनेट फ्रॉम द सन. म्हणजे आर क्यूब अशा प्रकारे आहे ते. ठीक आहे. तर इथं क्यूब आपला आन्सर होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द टू बॉडीज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस ऑफ दोज बॉडीज अँड इट्स ब्लँक स्पेस ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. आता याचा आन्सर होणार आहे इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. जर तुम्ही ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला बघितला तर तो अशा प्रकारे आहे. ठीक आहे. m1 into m2 अपॉन d स्क्वेअर. बघा आता इथं काय सांगितलंय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द टू बॉडीज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मासेस. म्हणजे या मासेच्या प्रोडक्टला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे टू द स्क्वेअर द डिस्टन्स बिटवीन देम. म्हणजे दोन प्लॅनेट मधलं जे काही डिस्टन्स आहे त्याला कसं आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे आपलं उत्तर होणार आहे ए. ठीक आहे. हे क्लिअर आहे सगळ्यांना. चला आता नंतरचं बघा. प्रश्न इथं आपल्याला दिलेला आहे. द व्हॅल्यू ऑफ द युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जी इन SI युनिट इज किती आहे, ती आहे 6.673 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. म्हणजे हे बरोबर होणार आहे. इथं स्क्वेअर नाही म्हणजे हे चुकीचं आहे, इथं मायनस नाही हे बी चुकीचं आहे. 9 तर नाहीच म्हणजे एकच ऑप्शन आपल्याकडे राहिलेलं आहे ते म्हणजे 6.673 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. ठीक आहे. हे ध्यानात ठेवा. त्यानंतर आहे द
ब्लँक स्पेस द फोर्स इज मच वीकर दॅन द फोर्स अदर फोर्स इन द नेचर. म्हणजे नेचरमध्ये जे काही फोर्स आहे त्याच्यामध्ये सर्वात वीकर फोर्स कोणता? इलेक्ट्रोमॅग्नेटिक आहे, न्यूक्लिअर फोर्स आहे, इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे की ग्रॅव्हिटेशनल आहे? तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा सर्वात वीक आहे. ठीक आहे, म्हणजे आपला आन्सर होणार आहे ए. बघा, द व्हॅल्यू ऑफ द ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन जी इज हायेस्ट ॲट द पोल. हे बरोबर आहे, पोलवर सर्वात जास्त असते आपण बघितलं, कारण जी अर्थ असते ना ही पोलवर थोडीशी फ्लॅट झालेली असते आणि इक्वेटरवर थोडी लांब असते म्हणून. ठीक आहे, हायेस्ट ॲट द इक्वेटर. इक्वेटर कशी असते? हायेस्ट नसते तर कशी असते? लिस्ट असते. ठीक आहे, सेम एव्हरीवेअर ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. सेम तर नसतेच. लोवेस्ट ॲट द पोल, नाही, पोलवर तर हायेस्ट असते, म्हणजे आपलं ए ऑप्शन हे बरोबर होणार आहे. ठीक आहे, चला त्यानंतर बघूया. द व्हॅल्यू ऑफ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन जी इज ॲट द इक्वेटरवर. इक्वेटरवर आता आपल्याला सांगायचं आहे की ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू किती आहे. तर इक्वेटरवर सर्वात कमी असायला पाहिजे, म्हणजे इक्वेटरवर आहे 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर, म्हणजे ए बरोबर होणार आहे. पोलवर जर विचारलं पोलवर किती आहे तर तुम्हाला सांगायचं आहे 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, त्या गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवायच्या आहेत. चला त्यानंतर बघा, हा प्रश्न पुन्हा पुन्हा दिलेला आहे आपल्याकडे, हा इथं आपण मार्क केलेला आहे. द फ्री फॉल ऑफ एन ऑब्जेक्ट इज पॉसिबल ओनली इन. आता जो फ्री फॉल आहे हे कुठे पॉसिबल आहे? फ्री फॉल हा फक्त व्हॅक्यूम मध्ये पॉसिबल आहे. ठीक आहे, कारण फ्री फॉल म्हणजे काय आहे तर फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स फक्त त्या ऑब्जेक्टवर काय करतो? परिणाम करत असतो, इन्फ्लुएन्स करत असतो. मग व्हॅक्यूम मध्ये हे पॉसिबल आहे असं जर बघितलं तर ते पॉसिबल नाही आहे, म्हणजे ऑप्शन होणार बी. त्यानंतर द वेट ऑफ एन ऑब्जेक्ट ऑन द मून इज नियरली ब्लँक स्पेस ऑफ द वेट ऑफ द अर्थ. म्हणजे मूनवर ऍज कम्पेअर टू द अर्थ किती वेट असतं तर ते असते 1/6. किती असते? 1/6. म्हणजे आपल्याला 1/6 लिहावं लागेल. म्हणजे बघा, आपलं वेट जर 60 किलो असेल, ठीक आहे, आपल्या पृथ्वीवर, जर मूनवर किती असेल तर काय करा, 1/6 ने याला मल्टिप्लाय करा, तर येणार 10 न्यूटन. म्हणजे मूनवर आपलं वेट भरणार 10 न्यूटन. चला इथे क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे. अ पर्सन वेट 60 न्यूटन ऑन द अर्थ, हिज वेट ऑन द मून विल बी. आता मूनवर किती वेट असणार त्याचं तर ते असणार 10 न्यूटन. ठीक आहे, ते आता तुम्हाला मी इथे एक्सप्लेन केलेलं आहे. त्यानंतर क्वेश्चन फर्स्ट बी आहे, राईट ऑर रॉंग सेंटेन्सेस इथे आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. काय काय आहेत बघा. इफ द डिस्टन्स बिटवीन द टू मासेस इज डबल. द डिस्टन्स जर आपण डबल केलं तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन देन बिकम अ लेस दॅन द प्रिव्हियस फोर्स. बघा, जर डिस्टन्स जर आपण डबल केलं तर जो काही फोर्स आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, हा कमी होईल का? तर हे बरोबर आहे, म्हणजे इथे आपण लिहू शकतो राईट. हे राईट आहे. ठीक आहे, द सीजीएस युनिट ऑफ जी इज 9 सेंटीमीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर पर ग्राम स्क्वेअर. तर हे बरोबर आहे, सीजीएस युनिट बरोबर आहे. ठीक आहे, एसआय युनिट काय आहे? न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर आहे. सीजीएस युनिट हेच होणार आहे. ठीक आहे, 9 सेंटीमीटर स्क्वेअर पर ग्राम स्क्वेअर, म्हणजे हे बरोबर आहे, म्हणजे आपण लिहू शकतो राईट. ठीक आहे, द व्हॅल्यू ऑफ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन विथ द सेंटर ऑफ द अर्थ इज 0. म्हणजे ऍक्सलरेशन जे आहे, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन आपण म्हणतो, ते पृथ्वीच्या सेंटरवर 0 आहे. हे बरोबर आहे का? तर हो, हे काय आहे? 0 आहे. ठीक आहे, हे बरोबर आहे, म्हणजे इथे आपण लिहू शकतो राईट. ठीक आहे, त्यानंतर द व्हॅल्यू ऑफ द जी इज हायेस्ट ॲट द इक्वेटर. इक्वेटरवर जी ची व्हॅल्यू लिस्ट असते, कमी असते, हायेस्ट नसते, म्हणजे याला रॉंग आपण म्हणू, रॉंग म्हणू. द व्हॅल्यू ऑफ जी व्हॅरीज फ्रॉम प्लेस टू प्लेस. आता ही जी व्हॅल्यू आहे ना, व्हॅरीज होते प्लेस टू प्लेस जी ची, ही बरोबर आहे का? तर जी म्हणजे काय आहे? ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे, इथे व्हॅल्यू कॉन्स्टंट राहते, म्हणजे हे सुद्धा रॉंग झालं. ठीक आहे, ॲज इट रायजेस अबोव द अर्थ सरफेस इट्स व्हॅल्यू इन्क्रीज. म्हणजे आता काय तिथं आपण घेऊया की जी घेऊया, स्मॉल जी. स्मॉल जी ची व्हॅल्यू इन्क्रीज होते जर आपण पृथ्वीच्या सरफेस पासून जर दूर गेलो तर. तर हे सुद्धा काय आहे? हे सुद्धा रॉंग आहे, कमी होते. जर आपण अर्थच्या सरफेस पासून दूर गेलो तर जी काय व्हॅल्यू असते ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशनची, ती डिक्रीज होत असते, इन्क्रीज होत नाही. द स्पीड ऑफ रिलीज ऑफ एन ऑब्जेक्ट डज नॉट डिपेंड ऑन द मास ऑफ एन ऑब्जेक्ट.
म्हणजे कुठल्याही ऑब्जेक्टचा जो स्पीड असतो, ठीक आहे, ते मासवर डिपेंड नसतो. हे बरोबर आहे का? तर हे बरोबर आहे, राईट आहे. ठीक आहे. तर मास इज द क्वालिटेटिव्ह मेजर ऑफ द इनर्शिया ऑफ अन मास. म्हणजे जे मास असते त्याद्वारेच आपण इनर्शिया मेजर करतो. म्हणजे जेवढा जास्त मास असेल तेवढा जास्त इनर्शिया असेल. हे बरोबर आहे का? हे सुद्धा राईट आहे. इथं राईट करा. ठीक आहे, समजून घ्या काय काय सांगतो ते सगळ्या गोष्टी. चला आता क्वेश्चन आपल्याला दिले आहेत सायंटिफिक रिझनचे. सर्वात अगोदर क्वेश्चन बघा, 2 मार्क्ससाठी हे नेहमी विचारले जातात. क्वेश्चन काय बघा, द व्हॅल्यू ऑफ द ऍक्सलरेशन जी इज ग्रेटर ॲट द पोल दॅन ॲट द इक्वेटर. काय सांगितलेलं आहे, जे काही ऍक्सलरेशन आहे म्हणजे जो काही जी ची व्हॅल्यू आहे हे पोलवर जास्त आहे आणि इक्वेटरवर कमी आहे. असं का? तर बघा मित्रांनो, याचा आन्सर काय, सर्वात अगोदर आपण उत्तर इथं जे आन्सर दिलं आहे त्याला आपण रीड करूया, त्यानंतर मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करतो. बघा, the reason is that the shape of the earth is not exactly spherical, and so that the distance from the point on the surface of the earth from its center differs somewhat from place to place. आता काय झाले, आपली अर्थ एक्झॅक्टली स्फेरिकल नाही आहे, त्याच्यामुळे अर्थच्या सेंटर पासून जे काही डिस्टन्स आहे ना सरफेस पर्यंत ते काय व्हॅरी झालेलं आहे. इक्वेटरवर जास्त आहे आणि पोलवर कमी आहे. या ड्यू टू द चेंज इन शेप ऑफ द अर्थचा शेप चेंज झाल्यामुळं. इट्स रेडियस इज लार्जेस्ट ॲट द इक्वेटर अँड स्मॉलेस्ट ॲट द पोल्स. आता जे काही रेडियस जर आपण केलं तर रेडियस आहे ना इक्वेटरवर काय आहे, इक्वेटरवर सर्वात जास्त रेडियस आहे आणि पोलवर सर्वात कमी आहे. मग आपल्याला एक गोष्ट माहित आहे, ठीक आहे, जेवढा जास्त रेडियस असेल, जेवढा जास्त डिस्टन्स असेल सेंटर पासून, तिथं काय असतो, जी ची व्हॅल्यू कमी होते. ठीक आहे, आणि जर रेडियस जर कमी असेल तर काय होईल, जी ची व्हॅल्यू तिथं वाढेल. बरोबर आहे ना, जी ची व्हॅल्यू काय होईल, वाढेल. म्हणजे इक्वेटरवर काय असते, ती व्हॅल्यू जास्त असते. सो दॅट द व्हॅल्यू ऑफ द जी इज ग्रेटर ॲट द पोल. म्हणून काय असते, जी जी ची व्हॅल्यू असते या पोलवर जास्त असते. आता समजून घेऊ नका, अशाला असा ध्यानात ठेवा, त्याला पार्ट करा, एक्झाम मध्ये तुम्हाला फायदा होईल. त्यानंतर बघा दुसरा क्वेश्चन आहे, द व्हॅल्यू ऑफ द ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन जी डिक्रीजेस ॲज वी गो अबोव द अर्थ सरफेस. आपण पृथ्वीच्या सरफेस पासून जर दूर गेलो तर ऍक्सलरेशन जी ची व्हॅल्यू कमी होते का? तर बघा मित्रांनो, ऍक्सलरेशन जी ची व्हॅल्यू काय असते बघा, जी एम अपॉन आर स्क्वेअर असते. बरोबर आहे. आर स्क्वेअर म्हणजे काय आहे, हे झालं रेडियस ऑफ द अर्थ. पण इथं आपण एच घेऊ शकतो जर आपण पृथ्वीच्या सरफेस पासून दूर चाललो तर. म्हणजे बघा, जर आपण पृथ्वीच्या सरफेस पासून दूर झालो म्हणजे काय, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हे काय इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे टू द डिस्टन्स बिटवीन द टू ऑब्जेक्ट. म्हणजे जे काही दोन ऑब्जेक्ट आहे, म्हणजे एक अर्थ आहे आणि दुसरा जो ऑब्जेक्ट आहे, याच्या डिस्टन्सला काय इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे जेवढे डिस्टन्स वाढेल तेवढंच हे कमी होणार आहे. ठीक आहे, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मग इथं आपल्याला काय म्हणता येईल बघा, ॲज यू नो दॅट द जी इज द इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द डिस्टन्स बिटवीन द टू ऑब्जेक्ट ॲज वी गो अवे फ्रॉम द अर्थ सरफेस. जसे की आपण पृथ्वी सरफेस पासून दूर जातो, द डिस्टन्स बिटवीन द ऑब्जेक्ट गेट इन्क्रीज. त्याच्यामुळे जो डिस्टन्स आहे दोन ऑब्जेक्ट मधलं ते इन्क्रीज होते. सो दॅट द व्हॅल्यू ऑफ द जी इज डिक्रीजेस ॲज वी गो अवे फ्रॉम द अर्थ सरफेस. आणि त्याच्यामुळे आपण जर दूर गेलो त्याच्यामुळे जी जी ची व्हॅल्यू आहे ती काय होते, डिक्रीज होते. ठीक आहे, चला त्यानंतर आपण बघूया दुसरा क्वेश्चन आहे, द व्हॅल्यू ऑफ द ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन जी डिक्रीजेस ॲज यू गो डीप इनसाइड द अर्थ. म्हणजे आपण पृथ्वीच्या सरफेस पासून दूर जरी गेलो तरी व्हॅल्यू कमी होते, आणि पृथ्वीच्या सरफेस पासून जर आपण आत गेलो पृथ्वीच्या आत तरी सुद्धा व्हॅल्यू कमी होते. असं का होते बघा, आता पृथ्वीच्या सरफेस पासून जर दूर गेलो तर तिथं काय होते, जो डिस्टन्स आहे ना डिस्टन्स इन्क्रीज होते, आणि डिस्टन्स काय असते, इनव्हर्सली प्रोपोर्शनल असते, माहित आहे सर्वांना. नंतर जर फॉर्म्युला जर बघितला आपण, जर आपण पृथ्वीच्या आतमध्ये गेलो तर काय होईल, आतमध्ये गेलो तर काय, आतमध्ये जर गेलो तर जे काही मास असते ना पृथ्वीचं, म्हणजे इथं जर आपण ऑब्जेक्ट ठेवला तर याचं जे काही मास आहे ना हे वरचं, हे त्या मास कमी होईल ना, या फॉर्म्युल्यामध्ये मास कमी होईल ना, कारण ऑब्जेक्ट आपण आत घेतलेला आहे, हे वरचं मास काहीच कमी नाही आपल्या, आहे ना. म्हणजे काय होईल, मास कमी झालं म्हणजे काय होईल, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सुद्धा कमी होईल. समजते ना तुम्हाला काय म्हणतोय. तर अशा प्रकारे हे सगळ्या गोष्टी इथं घडणार आहेत. ठीक आहे, या गोष्टी लक्षात घ्या. त्यानंतर बघा, द व्हॅल्यू ऑफ द जी शुड इन्क्रीज ॲज पर द फॉर्म्युला. आता तुम्हाला माहिती आहे व्हॅल्यू ऑफ द जी आहे ती इन्क्रीज होते ॲज पर द फॉर्म्युला जी इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर. ठीक आहे, हे ध्यानात ठेवायचं आहे. However, the part of the earth which is contribute toward the gravitational force
फेल्ड बाय द ऑब्जेक्ट ऑल्सो डिक्रीज. त्याच्यामुळे काय आपण पृथ्वीच्या आत गेल्यामुळे ही मास जे आहे ना याची व्हॅल्यू सुद्धा कमी होते आणि मास कमी झालं म्हणजे काय होईल acceleration due to gravity सुद्धा व्हॅल्यू कमी होईल which means that the value of the m to be used in an equation also decrease. Hence the combined effect of radius and r changes the value of the g in a depth. त्याच्यामुळे काय होईल या दोघांचा कंबाईन इफेक्ट काय होईल तो g ची व्हॅल्यू कमी करणार आहे. ठीक आहे तर ह्या गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवायच्या आहेत. चला नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आपल्याला when the drop the feather and stone at the same time from the height the stone reach the earth faster than the feather. आता आपण काय केले फिदर म्हणजे पंख आणि दगड दोन्ही जर एकाच वेळेस सोडले तर काय होईल जो दगड आहे तो लवकर जमिनीवर येईल आणि जो फिदर आहे त्याला वेळ लागेल. पण आपण काय लर्न केलेलं आहे ठीक आहे जो ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे ना हे इंडिपेंडन्स असते मास पासून म्हणजे मासचा काही संबंध नाही. ठीक आहे मग असं काय होतंय ड्यू टू द एअर रेजिस्टन्स म्हणजे ज्यावेळेस तो स्टोन आणि फिदर अशा प्रकारे ज्यावेळेस खाली येतात ना त्यावेळेस स्टोन पटकन खाली येतो कारण स्टोनचा एरिया कमी आहे याला एअरचं रेजिस्टन्स कमी फील होईल. ठीक आहे आणि याला एअरचं रेजिस्टन्स जास्त फील होईल कारण याचा एरिया जास्त आहे त्याच्यामुळे याला थोडा वेळ जास्त लागेल आणि याला कमी वेळ लागेल. आणि या दोघांना जर आपण व्हॅक्यूम मध्ये जर सोडलं व्हॅक्यूम मध्ये तर दोघं सुद्धा एकाच वेळेस काय होतील जमिनीवर येतील. चला मग उत्तर कसं लिहायचं बघा acceleration due to gravity is independent of the mass of the object. तुम्हाला अगोदर सांगितलं इंडिपेंडेंट आहे. The stone and feather drop from the same height. जर feather आणि stone जर सारख्याच हाईट वर जर सोडले do not reach the ground at the same time because of the air resistance. तुम्हाला माहिती आहे एअर आहे एअरच्या मुळे काय होईल थोडासा रेजिस्टन्स होईल. तुम्हाला सांगितलं पाण्यामध्ये जर तुम्हाला सांगितलं एखादी तुम्ही पाण्यामध्ये जर एखादी वस्तू टाकली तर ती काय होईल हळूहळू हळूहळू खाली जाईल ना कशामुळे कारण पाण्याचा एक रेजिस्टन्स तयार होते तिथं. ठीक आहे मग अशाच प्रकारचं एअरचं सुद्धा रेजिस्टन्स तयार होईल आणि त्याला थोडंसं अपोज होईल त्याचा स्पीड थोडासा तिथं कमी होईल. ठीक आहे बघा एअर बिकम ऑब्स्टॅकल इन द वे ऑफ द स्टोन अँड फिदर आणि जे एअर असते हे काय एक ऑब्स्टॅकल बनेल एक अडथळा बनेल स्टोन आणि फिदरच्या मधामध्ये. बट द स्टोन हॅज अ लेस एरिया तुम्हाला माहिती आहे स्टोनचा एरिया लेस असतो त्यामुळे त्याला एअर रेजिस्टन्स आपल्याला त्यावर त्याचा परिणाम पाहायला मिळणार नाही. पण फिदरचा जो एरिया असतो तो मोठा असतो त्याच्यामुळे त्याच्यावर आपल्याला एअर रेजिस्टन्स ऑब्झर्व करायला मिळतो पाहायला मिळतो. तर अशा प्रकारे तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. ठीक आहे त्यानंतर पाचवा क्वेश्चन बघा काय दिलेला आहे द वेट ऑफ अन ऑब्जेक्ट व्हॅरीज ऑन अ डिफरंट प्लॅनेट. म्हणजे जे काही वेट आहे ना ऑब्जेक्टचं ते वेगवेगळ्या प्लॅनेटवर वेगवेगळं असते का कारण वेट काय असतो सर्वात अगोदर समजून घ्या. द वेट ऑफ अन ऑब्जेक्ट इज डिफाईन ॲज द फोर्स म्हणजे वेट काय असतो एक फोर्स असतो विच इज द अर्थ अट्रॅक्ट द ऑब्जेक्ट म्हणजे हे असा फोर्स आहे त्याला अर्थ काय करते अट्रॅक्ट करते. ज्या फोर्सनं अर्थ एखाद्या ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करते ना त्यालाच आपण वेट म्हणतो. मग त्याचा फॉर्म्युला काय आहे W = mg. ठीक आहे म्हणजे W = mg. मास तर नेहमी कॉन्स्टंट असते पण ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी चेंज होतो प्रत्येक प्लॅनेटवर जो स्मॉल जी असतो तो चेंज होत असतो. म्हणजे बघा इथं आन्सर काय लिहिता येईल आपल्याला वेट ऑफ द ऑब्जेक्ट इज डिपेंड्स ऑन द मास ऑफ द ऑब्जेक्ट अँड ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता जे वेट असते हे मासवर आणि ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीवर डिपेंड असतो. पण तुम्हाला मी आता सांगितलं मास कॉन्स्टंट असतो पण ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी नेहमी चेंज होते त्याच्यामुळे काय होईल वेट सुद्धा चेंज होईल. बघा आता बघा ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज डिफरंट फॉर द डिफरंट प्लॅनेट. आता जे काही ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे हे वेगवेगळी असते प्रत्येक प्लॅनेटसाठी कारण हे मासवर डिपेंड करते. मास वेगळा असतो रेडियस वेगळा असतो त्याच्यामुळे हे सुद्धा वेगवेगळी होते. सो दॅट द वेट ऑफ अन ऑब्जेक्ट व्हॅरीज ऑन द डिफरंट प्लॅनेट त्याच्यामुळे जे वेट असतो ना हे वेगवेगळ्या प्लॅनेटवर वेगवेगळं असतं. तर बघा मित्रांनो हा होता पार्ट फर्स्ट. याच्यामध्ये आपण क्वेश्चन बँक बघितलेली आहे. याची पीडीएफ जर तुम्हाला पाहिजे असेल ना याची पीडीएफ तर तुम्हाला 86 57 33 22 80 तुम्हाला व्हॉट्सअप करायचं आहे. तिथं तुम्हाला याची पीडीएफ मिळून जाईल. ठीक आहे किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा याची लिंक दिलेली आहे त्यावर जाऊन सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता.